गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीची कामगिरी। भिवंडीमध्ये 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 37,37,400 रुपये किमतीचा 74 किलो 548 ग्रॅम गांजा जप्त केल्याबाबत अनवर अन्सारी यांच्या घराजवळ या ठिकाणी इसम नामे फैजल अकबर अन्सारी हा गांजा अंमली पदार्थ इसम नामे अब्दुल रहमान अन्सारी याला विक्री करण्यासाठी येणार असल्याचे कळताच गुन्हे शाखा घटक 2 पथकाने सापळा रचून आरोपी फैजल अकबर अन्सारी वय 44 वर्ष, अब्दुल रहमान मुजाहिद अन्सारी वय 20 वर्ष, अनवर जमीलुद्दीन अन्सारी यांना अटक केली आहे। यातील नमूद आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्या अंगझडतीमध्ये व आरोपी क्रमांक 3 यांच्या राहते घराच्या पडवीमध्ये 74 किलो 548 ग्रॅम वजनाचा 37,400 रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला। त्याबाबत भुईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी करीत आहेत। सदरची कामगिरी ही पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर, अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शहर व माननीय श्री शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, ASI सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार सुदेश घाग, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, राजेश गावडे, निलेश बोरसे, महाराष्ट्र पोलीस हवालदार अनुष्का पाटील, पोलीस शिपाई अमोल इंगळे, पोलीस शिपाई भावेश घरत, चालक पोलीस शिपाई 2093 रवींद्र साळुंखे यांनी केली आहे। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, API केदार आणि API माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 2 चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी असे 3 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या 2 इतर संशयित इसमांकडून एकूण जवळपास 74 किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला, जप्त करण्यात आला। त्याची अंदाजे किंमत 37 लाख रुपये आहे। त्या अनुषंगाने भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी 2 NDPSच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणला। स्टार न्यूज ब्युरो, मुंबई।